चला चला या मनीष मेहर आपल्या शुभस मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देऊन गौरव करायचा आहे. जे टी शर्ट मॅन ऑफ द मॅचचा मानकरला मिस्टर राज ते टी शर्टचे पंपसेट केले गेलंय शीतल स्पोर्ट्स आणि आपण पाहू शकतात मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरलेत मिस्टर राज. पहिला बॉल समोर केल्याचा प्रयत्न चेंडू ओढायला फेकी झाली गेले फेकी. ओ श्रीनिवास मुंबई काय करतोय आता कुठे यायचं होतं कलायला मार्ग नाही. पहिल्या चेंडूवर 2 धावा सुरुवात झाली. या ऐकूया दीपेशला. थँक्यू सो मच कौस्तुभ सर. चेंडू पाहिल्यानंतर एसटीचा वेध घेणारा चेंडू बोल्ड होतोय. पहिला गडी तंबूच्या असल्याला परत पहिला हादरा लागतोय. विघ्नेश फायटर संघ आपण पाहिल्यानंतर तितक्याच ताकदीचा संघ म्हणून पाहिला जातोय. गेले 3 सामने आणि 3 सामन्यांमध्ये 3 विजय संघ आतापर्यंत पाहिलं तर साईराज संघ अप्रतिम दर्जाची गोलंदाजी हाताळतोय. बॅट चेंज करतोय. आनंद कदाचित आवडती बॅट त्यांना घ्यायची आहे. एक काळ होता कौस्तुभ सर जेव्हा एक बॅट आणि पूर्ण 9-9 10-10 मुलांची एक टीम एक बॅट आणायची आणि आज पाहिलं ना तर वैयक्तिक पाहिलं प्रत्येक खेळाडूच्या मागे 1-1 2-2 बॅट असतात. काळ वेगळा होता आणि या चौकार येत आहे 4 धावा. असा काळ वेगळा होता तर काही जुन्या आठवणी उजाळा देण्याचा प्रयत्न देखील असेल. दुसरे पाहिल्यानं तर आपले नाळाच्या झाडाचे देखील आपण बॅट बनवून खेळायचे आणि चेंडू पाहिलं तर MRF असे बॉल असायचे. आता मात्र पाहिलं तर 70 बॉल असेल, टेनिस बॉल असेल, गुड शॉट भरपूर असे बॉल मार्केटमध्ये आलेले आहेत. लास्ट बॉल शेवटचा चेंडू सेन्सिबल क्रिकेट स्टेअर केलेला आहे. 1 धावा मिळेल. डगआउट मधून टाळ्यांचा वर्षाव होत आहे. त्या चौकारांच्या जेव्हा चौकार आला तेव्हा तितकं टाळ्या आलेला नाहीये आणि जेव्हा ही 1 धावा आले टाळ्यांचा वर्षाव होत आहे. धावसंख्या पाहिली ना तर 9 धावा धावफलकावर लगावले गेलेले आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9. साईराज संघ पाहिला तर अजूनही शून्याचा चष्मा घेऊन आज ते मैदानामध्ये आहेत परंतु कमबॅक करणं जाणतंय हा संघ. पहिला चेंडू जोरदार चेंडू होता. पाहिला ना तर अप्रतिम दर्जाचा चेंडू होता. 1 धावा परिपूर्ण केली. स्ट्राईक रोटेशन करण्याचा प्रयत्न देखील केला गेला. धावफलक 10 वर खुलतय. फुलरपतीचा चेंडू घुटनाटे एका चौकार लगवण्याचा प्रयत्न. धावचीची संधी असेल. संधीचं सोनं करता येणार आहे की नाही यस. पंचांचा बोर्ड आकाशामध्ये आणि पहिला गडी दुसऱ्या गडी तंबूच्या असलेला परत रनआउटच्या स्वरूपामध्ये यस डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच चांगल्याच प्रकारचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला परंतु तितकंच सुरेख अशी फेकी आणि विकेट घेण्यामध्ये यश आलं. कुणाल आतापर्यंत सुरेख गोलंदाजी हाताळतोय परंतु यावेळेला दिशा भरकटते. दिशा थोडीशी भरकण्यामध्ये भरकतय कारण कदाचित त्यांचा तो वेग आहे, वेगेवर नियंत्रण आहे परंतु दिशा थोडीशी एक्स्ट्रा. चेंडू कलपट्टीवर स्टेअर केलेला आहे. 1 धाव मिळेल. विरार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय मारुती पेडणकर साहेबांना मी विनंती करतोय त्यांनी या मंचावर येऊन या मंचाची शोभा वाढवायची आहे. या मारुती पेडणकर साहेब येऊन मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे आणि या मंचाची शोभा वाढवायची आहे. तसेच आमचे साथी समालोचक मृदुल मेहरा सर देखील उपस्थित होताना आपण पाहू शकताय.
विरार अंडर बॉक्स क्रिकेटचे असोसिएशनचे अध्यक्ष माननीय मारुती पेडणकर साहेबांना मी विनंती करतोय, त्यांनी मंचावर येणं स्थानापन्न व्हायचं आहे. आमच्या मंचांची शोभा वाढवायची आहे. असं चालू असलेला सामना सेन्सिबल क्रिकेट अलगद सामना आपल्याला पाहायला मिळते. एक धावांची धावफलक पुढे सरकवण्याचं देखील काम केलं जात आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिल्या तर 18, या षटकामागे पाहिले तर 9 धावा खर्ची करताना पहिल्या षटकामागे 9 धावा आणि कुणाल देखील 9 धावा खर्ची करतोय. म्हणजे अर्थातच 18ची सरासरी क्षमासावी 9ची सरासरी 2 षटकामागे राहिले. आमचे साथी समालोचक मृदुल मेहर सरांचं देखील आगमन, वेलकम. ते देखील आम्हाला जॉईन होतील. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 आणि तिसरं षटक पॉवर प्लेचं षटक असेल. 2 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये असतील. फिरकीचा जादूगर म्हणून श्रीनिवास बंबैया फिरकीचा जादूगर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातंय असा गोलंदाज श्रीनिवास. पुढचा चेंडू पुन्हा एकदा डोळ्यांचा प्रयत्न ड्राईव्ह केलेला आहे. धावचीची संधी असेल. फेकी पहिली ना थोडीशी कुठेतरी लेट झाले. कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित चित्र काही वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु क्रिकेटला जर तरला थारा नाहीये. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू स्टेअर केलाय पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षण करेपर्यंत फेकी करेपर्यंत 1 धाव परिपूर्ण केली जाते. एक धावांची धावफलक पुढे नेण्याचं कार्य देखील दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून केलं जातं. एके ठिकाणी पाहिलं तर आनंद आहे आणि केतन यांची अशी जोडी. पुन्हा एकदा हलक्या हाताने 1 धाव मिळेल. 1 धावांनी धावफलक खुलटे 22 धावा. अशाच प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते, परंतु 30 ते 35 धावा देखील धावफलकावर लगवण्याची गरज असेल. साई सिद्धी स्पोर्ट्स पुन्हा एकदा धावचीची संधी. डायरेक्ट हिट कदाचित करण्याचा प्रयत्न होता, परंतु यष्टीरक्षक पाहिला थोडासा कुठेतरी मागे होता. त्याच कारणामुळे कदाचित ही 1 धाव मिळेल. लास्ट बॉल. पुन्हा एकदा सन्मान दिला जातोय, सन्मान देतोय आणि आपण पाहिल्यानंतर या षटकामागे फक्त 6 धावा खर्ची करतोय. माननीय हितेन मेहरा साहेबांना मी विनंती करतो, त्यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी भरघोस अशी मदत आलेली आहे. तर मी कमिटीतर्फे त्यांचं देखील हार्दिक स्वागत करत आहे. हितेन मेहर साहेब या मंचावर येऊन या मंचाची शोभा वाढवायची आहे. मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हितेन मेहर एक आणि आपण पाहिलं ना तर त्यांच्या माध्यमातून हे मैदान बनवण्यासाठी जे ट्रॅक्टर असू द्यात किंवा JCB त्यांच्या माध्यमातून सर्व काही आम्हाला मिळालेलं आहे. ते हितेन मेहरा साहेब वेलकम. पुन्हा एकदा टोळ्याचा प्रयत्न. धावचीची संधी आणि सहज आणि सोप्या रीतीने गडी बाद होत आहे. धावचीच्या सर्वांमध्ये गडी बाद होत आहे. मिस्टर आनंद एक मोठी खेळी करायची होती. कमीत कमी 10 ते 12 धावांचे योगदान त्यांच्या मार्फत राहिलं. अप्रतिम दर्जाचा खेळ राहिला. 1 चौकार नक्कीच त्यांच्या बॅटमधून येताना आपण पाहिलं, परंतु कुणाल सुरेख गोलंदाजी हाताळतोय आणि धावसंख्या पाहिल्यानं तर 26 धावा आहेत. कदाचित 30+ जाण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. आणि साईराज संघ पाहिल्यानं तर 0च्या भोपल्यावर आहे. अजूनही एकही विजय त्यांच्या माध्यमातून राहिलेला नाहीये. 0चा चष्मा घालून त्याच मैदानामध्ये आहेत, परंतु कमबॅक करणं जाणतंय. कदाचित हा सामना साई सिद्धी स्पोर्ट्स संघासाठी सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे, कारण क्वालिफायच्या रेसमध्ये ते सुद्धा आहेत. कदाचित हा सामना जिंकला तर पुढे त्यांना कदाचित एक एक्स्ट्रा मॅच किंवा क्वालिफायच्या दिशेने सुद्धा होऊ शकतात. टॅप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक फेकी पाहिली तर थोडीशी वाईड होती.
परंतु चुकी काढली जाते, चुकीचे रूपांतर एक धाव मिळेल कदाचित. लास्ट बॉल असेल पंच आम्हाला दर्शवत आहेत. चांगलं गोलंदाजी हाताळतोय कुणाल, परंतु स्वतः क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये सुद्धा होते, परंतु काय अचूक अशी फेकी. एक धाव मिळेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल पहिल्या इनिंग मधील. सेन्सिबल एक धाव मिळेल. एक धावाने धावफलक पुढे नेण्याचं काम केलं जाईल, परंतु 2 धावा घेताना सॅक्रिफाईस केले जाते विकेट्स आणि एकाच धावावर समाधान मानावे लागेल. 28 धावा धावफलकावर लगावले गेलेले आहेत. 29 आणि 30 धावांचं लक्ष असेल. 24 चेंडू 30 धावा कशा प्रकारे चेस होतील, डिफेंड होतील याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत. कुठेच जाऊ नका, पाहत रहा. नवपूर काठीपाडा प्रीमियर लीग क्रिकेटचा महासंग्राम. सेकंड इनिंग मध्ये आपण आवाज ऐकणार आहोत मृदुल सरांचा. तसं थँक्यू. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील केला जाईल. श्रीदेव आणि त्यांच्याच विरोधामध्ये विघ्नेश फायटर आणि श्रीदेव दोन्ही संघाचे कर्णधार त्यांना मी आमंत्रित करतोय मंचावर येऊन टॉस करायचा आहे. आणि हितेन मेहरा दादांना मी विनंती करतोय, त्यांच्या हस्ते टॉस केला जाईल. श्रीदेव आणि विघ्नेश फायटर 30 धावा 30 24 चेंडू 24-30चं आव्हान आहे. 24 चेंडू आणि 30 धावांची गरज असेल. चोवीस चेंडू आणि 30 धावांचं मोठं मापक असं आव्हान घेऊन उतरताना साईराज संघ पहिला चेंडू सैर केलेला आहे. मनकाड्याच्या सायने डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव परिपूर्ण केली जाईल. टॉस करायचा आहे. हितेन मेहरा यांच्या हस्ते टॉस केला जाईल. श्रीदेव आणि विघ्नेश फायटर दोन्ही संघांमध्ये या मृदू सर टॉस पुढचा चेंडू शेअर केलेला एक धाव परिपूर्ण केला जाईल. एक धाव मिळेल. नेक्स्ट फलंदाज मिस्टर चेंडू उडवण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. यावेळेला काय घडलं जातं, चुकी घडली जाते. चुकीचं रूपांतर चौकारांमध्ये आपण पाहिलं ना तर स्क्रीनवर देखील पाहू शकाल थोडस क्षेत्ररक्षक फंबल झाले, त्याच कारणामुळे चौकार मिळतोय. फलंदाज मिस्टर सुनील यांना. सुनील आणि वैभव यांची जोडी पुन्हा एकदा टोलण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करताय. एक धाव परिपूर्ण केली जाईल. जसा फटका लागला तसा हातावरून निसटला गेला, कारण हा फटका पाहिला ना तर प्रचंड वेग या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा टोलण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला बीट करून जाणारा हा चेंडू देखील जाईल सीमारेषे पार. येतोय NKPL दर्जेदार चौकार. यस डीजे. मुंबईची पावनी माझी लाडाची मेवणी, मुंबईची पावनी माझी लाडाची. थँक्यू डीजे. आपण पाहिलं तर शेवटच्या चेंडूवर चौकार आला गेला आणि धावफलक देखील फुलला. गोलंदाज बंटी बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न धावलेला. ओहो, चौकार येतोय 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. आपण पाहिलं स्क्रीनवर कसा बॅकफूट पंच आणि कटआउट्स आहे. चौकार
त्याच्या त्या दिशेने आणि ह्यावेळेला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, धावचीची संधी पुन्हा एकदा. काय घडतंय या तो मेमे आणि या चुकीला माफी नाही. एक धाव मिळतंय एक्स्ट्राच्या स्वरूपात. हॅलो पंच, तर स्टम्प्स आहेत त्या सरळ करा कारण थोड्याशा कदाचित. यस थँक्यू. आणि एक एक धावा तुम्हाला वाचवायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्ही एक्स्ट्राच देत आहेत. आता मात्र एक्स्ट्रा तेरा ध्यान किधर है बेटा, क्रिकेट इधर है. विकेट घेणं देखील गरजेचं आहे. पुन्हा एकदा फुलवताचा चेंडू यावेळेला बाणासारखा सरळ आणि हा चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय दणदणीत खणखणीत चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. परत एकदा पुन्हा बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 चौकार. 4 2 चेंडूची खेळ बाकी असलेला 2 बॉल असेल. थँक्यू डीजे. धावसंख्या पाहिल्या तर 25, अजूनही 5 धावांची गरज असेल. एक हाती झुंज लढताना 22च्या स्वरूपात 1 धाव मिळेल. पुढचा चेंडू नो +1. लास्ट गो असेल. 2 धावांची गरज आहे. पंच दर्शवत आहे ते फ्री हिट. 6 ला आउट आहे. पुढचा चेंडू उडवण्याचा प्रयत्न, जलवाची संधी आणि हुकतोय संधी, मुक्ते ही संधी. आणि आता मात्र 12 चेंडू 12 मध्ये 1 2 पाहिजे. क्षमा 12-2 असं समीकरण असेल. 12 चेंडू 2 धावांची गरज आहे. आणि एकतर्फे सामना आपल्याला पाहायला मिळाला. कदाचित असं वाटलं होतं 12 चेंडू 30 धावा, 24 चेंडू 30 धावा, अटातटीचा सामना राहील. शेवटचा चेंडू किंवा शेवटचं षटक असं असेल. 9 चेंडू असेल आणि विजयी चौकार येतोय. अखेरकार शेवट गोड करताना चौकाराच्या साहाय्याने विजय संघ ठरतोय. सायरा संघ पहिला सामना जिंकतोय आजच्या दिवसामध्ये. त्यांचा पहिला ना तर 4 सामने खेळून नेक्स्ट मॅच टॉस देखील झालेला आहे आणि क्षेत्रक्षण सजून घ्यायचा आहे. आपल्याला भरपूर असे सामने खेळवायचे आहेत आणि मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरेल. नो डाऊट त्यांच्या बॅट मधून भरपूर साऱ्या धाव संख्या निघाल्या. वैभव ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा हकदार. आणि उमेश मेहर साहेबांना मी विनंती करतोय